गुड मॉर्निंग. आज माझी सुरुवात झाली दिवसाची देवपूजेने आणि मी सगळीकडे देवाला दिवे लावले. आणि मी माझ्या आयुष्यात तर कधी दिवे लावू शकले नाही, पण लग्नानंतर देवाला नेहमी दिवे लावते आणि सूर्यनारायणाचा नमस्कार केला. घरात आले आणि छान अशी चहा केला आणि चहा पिला, सगळ्यांना चहा दिला. लगेचच मी नाश्त्याची तयारी केली आणि आज मी नाश्त्यामध्ये खमंग ढोकळे केले होते आणि स्पंजी झाले होते ढोकळे, कारण हे आमचं होममेड पीठ आहे, घरी तयार केलं आहे मी. तेवढ्यात राघव उठला आणि राघवलाही तयार केलं, पण त्याचा उठायचा काही जीव होत नव्हता. मग त्याला मी खाली आणलं, त्याला चहा वगैरे पाजला, त्याला सांगितलं आपण बाहेर जाऊ. मग त्याला घेऊन मी बाहेर गेले. तेवढ्यात पाऊस येत होता. मग मी घरात आले, लगेचच जेवणाची तयारी केली. मग मला आज मिसळ पाव करायचा होता. मग मी कांदा कापला बारीक, खोबरं बारीक कापलं, दालचिनी घेतली, लवंग, पांढरे मिरे आणि काळे मिरे घेतले, खसखस घेतली आणि धणे घेतले. हे आणि मी ऑलरेडी मठ हा पाण्यामध्ये शिजायला ऑलरेडी टाकून दिलेला होता. मग मी सगळे ते खडे मसाले भाजून घेतले छान कमी आचेवर. आणि कांदाही बारीक चिरलेला कांदा तोही पिंकिशमध्ये भाजून घेतला. आणि भाजीसाठी मी बारीक कांदा चिरला होता, तो मी परतून घेतला तेलात. आणि जो आपला मसाला वाटलेला होता तो मी कलसून घेतला. त्यात 2 चमचे मसाला घातला आणि पाण्यामध्ये तो अजून छान असा शिजू दिला थोडा वेळ कमी फ्लेमवर. मग नंतर तो शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मटकी सोडून द्यायची, पाणी सोडून द्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि माझी अशी छान प्रकारे भाजी झाली होती. तेवढ्यातच राघव आला आणि राघवला लागली होती भूक. आणि आज मी राघवसाठी शेवगाच्या शेंगांची भाजी केली होती. शेवगाच्या शेंगा राघवला खूप आवडतात आणि आम्हाला जायचं होतं बाहेर. आम्ही सगळ्यांनी जेवणं केले. मग आम्ही रेडी झालो. रेडी झाल्यानंतर राघवची बहीण आली होती. राघव बहिणीमध्ये खेळला. मग आम्ही निघालो. मग आम्हाला जायचं होतं मंदिरात महादेवाच्या. आणि हे खूप जुनं मंदिर आहे आमच्या पारव्यातलं, नागेश्वर म्हणून आहे हे. आणि खूप छान मनरम्य वातावरण होतं तिथे. आम्ही खूप मजा केली, पाय पडला आणि तिथला अभिषेकही केला. मग आम्हाला तिथे खूप वेळ झाला होता. मग आम्ही घरी जायला निघालो. घरी येऊन मी फक्त खिचडीच केली. मग आम्ही खिचडी झाल्यानंतर सगळेजण जेवलो. मग राघवचंही जेवण झालं. त्यानंतर तो मजा करत होता. मग माझं दिवसाचं काम राहिलं होतं, मी काम केलं आणि 28,000 रुपये कमवले. तुम्हालाही जर हे करायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला सगळं प्रोसेस सांगेन, मी कसं काय केलं.